हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेतच असाल? तर मी दुर्गा माझ्या समथिंग न्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय आपत्ती कमी म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवशी 1775मध्ये अमेरिकेच्या नौदलाची स्थापना झाली आणि 1884मध्ये ग्रीनविच मीन टाईम GMT जगभरातील मानक वेळ म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये काही ऐतिहासिक घटनाही घडल्या. संयुक्त राष्ट्रसंघाने 1889मध्ये या दिवसाची सुरुवात केली, ज्यामुळे जगभरातील वेळेचे समन्वय साधण्यास मदत झाली. तसेच 1792मध्ये व्हाईट हाऊसची पायाभरणी झाली, जी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान आहे. 13 ऑक्टोबर भुलाबाई देसाई, भगिनी निवेदिता आणि किशोर कुमार यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले. काही ठिकाणी 13 ऑक्टोबर विश्व दृष्टी दिवस म्हणून, तर काही ठिकाणी राष्ट्रीय विधिय सहायता दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 1895 भारताची क्रिकेट टीमचे पहिले कप्तान CK नायडू यांचा जन्म 13 ऑक्टोबर याच दिवशी झाला होता. अटल बिहारी वाजपेयी हे 13 ऑक्टोबर रोजीच तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले होते. 13 ऑक्टोबर 1911मध्ये स्वामी विवेकानंद, मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांची 43व्या वर्षी वयातून सुटका झाली. त्यांनी भारतामध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार प्रसारित करण्यासाठी आपले जीवन दिले. 1943 इटलीने जर्मनी विरुद्ध युद्धाचा शंख फुंकला. तसेच 13 ऑक्टोबर 1976 बोलिव्हियाच्या दक्षिणेला एक बोईंग 707 अपघातग्रस्त रिहायशी इलाक्यात पडल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. तसेच 13 ऑक्टोबर 1978 बोलिव्हियन बोईंग 707 क्रॅश झाल्यामुळे 1000 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील तारा, ज्याला हरफन मौला म्हटलं जातं, ते म्हणजे किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झालं. तसेच 84 इसवीसन पूर्व नीरो 17व्या वर्षी रोमन सम्राट बनला. 13 ऑक्टोबर 1773मध्ये चार्ल्स मशियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला. तसेच 1884मध्ये ग्रीनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली. 13 ऑक्टोबर 1923मध्ये तुर्किस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली. तसेच 1929मध्ये पुण्यातील पार्वती देवस्थान. 13 ऑक्टोबर 1970मध्ये फिजीचा संयुक्त राष्ट्रसंघ म्हणून हा बनला. तसेच 1983मध्ये अमेरिकेटेक मोबाईल कम्युनिकेशन्स, जी आत्ताची AT&T या कंपनीने प्रथम सेलफोनची यंत्रणा सुरू केली. तसेच वुमन ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस डे म्हणूनही 13 ऑक्टोबर हा साजरा केला जातो. जर तुम्हाला अशाच नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा या आमच्या सिरीजचा भाग तुम्हाला व्हायचा असेल,
तर चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.